हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनब्लॉग. अरे बापरे! आज तर काय चाललेलं रुचिताचं ना खरंच कळलं नाही. एवढी जोरजोरात ओरडत होती, एवढी जोरजोरात किंचाळत होती, लोकांच्या अंगावर धावून जाते. हा कुठला गेम आहे भाई? आणि हे काय कुठून आणली हिला? हा असं असं खेळायचं असतं का? इतका वर्स्ट गेम. म्हणजे तुम्ही चुकताही, बोलताही, उलट-सुलट बोलतायत, लोकांना कसंही ट्रीट करतायत आणि नंतर मग रडायला पण लागतायत. हा कुठला गेम आहे? रुचिता, तू फार चुकीची जातेस. तुला मागच्या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावर बोलूनही दिलं नाही. बिकॉज ऑफ तुझं हे बिहेवियर. तरी तुम्ही सुधरत नाहीये आणि तुम्ही त्याच्याही पेक्षा वर्स्ट वागताय. ऍक्च्युली मला मेकच ना प्रश्न आहे. ऍक्च्युली कसं आहे ना, एखादा माणूस चुकीचा जातोय तर भाऊच्या धक्क्यावरती त्याला करेक्ट केलं पाहिजे. त्याला त्याच्या चुका दाखवल्या पाहिजे. त्याच्याशी न बोलणं हे सोल्युशन नाहीये. मग त्याच्याने बघा ती काय करते. ती सगळ्यांचा डिसरिस्पेक्ट करते. सगळ्यांना उलट-सुलट बोलते. अक्षरशः शिव्या देते. काहीही करते. आज तो राकेश बोलत होता, ती माझ्या अंगावर धावून आली. त्याने अलिगेशन्स पण लावलेत. रक्त-बिक्त आलं म्हणे. हा काय गेम आहे? सो बघूया आपण आजच्या एपिसोडमध्ये काय झालं ते. तर स्टार्टिंगला कालचा जो टास्क होता तो म्हणजे त्याचा निर्णय झालाच नव्हता ना. तर दोघं जण होते संचालक, ती आणि प्रभू. आणि तिचं उठसूट हेच चाललेलं होतं की महाराष्ट्र तुला बघतोय, खोटं बोलू नकोस वगैरे. आणि तर प्रभूचं असं झालं ना की त्याला पण असं वाटतंय की भाऊच्या धक्क्यावरती मला कोणी काही बोललं बिललं तर तर तोही फिरला. तर इथे कसं झालं का, तिथे म्हणजे तो म्हणत होता की आमच्या म्हणजे रुचिता म्हणत होती की इथे 1-2 तरी आहेत पापड, पण तिथे काहीच नाहीये. तर तू असा निर्णय नको घेऊस, कारण काही ना काहीतरी आहे. तुमच्या इथे काहीच नाहीये. आणि चटईचं म्हणशील तर ती राकेश दादानी ओढली आणि ती एक्सप्लेन करायला लागली. जसं हे चालू झालं, राकेशला परत राग आला. राकेश आतमध्ये गेला आणि त्याचं रिॲक्शन चालू झाल्या, बाटली-बिटली काय फेकून देतोय आणि काय. तर उठ-सूट काय मी बिग बॉस खेळणार नाही आणि निघून जायचं म्हणजे वॉकआउट करायचं अँड ऑल. तर हेही करेक्ट नाही. तुम्ही कसं तुम्ही ह्या मुलींसारखे काही यंग नाही आहात. तुम्ही मॅच्युअर्ड पर्सन आहात. तर तुम्ही तर मॅच्युअरली वागायला हवं आणि तुम्ही तुमचे जे मतं आहेत ती व्यवस्थित मांडायला पाहिजे. हे वॉकआउट करणं हे चुकीचं आहे. सो नंतर मग नंतर तो तेच म्हणतो, यांचा नाटक आणि ड्रामा चालू आहे. फुटेज वगैरे घेतायत आणि ते कळलं नाही राकेशने म्हणजे राकेश बापटने हे असं नाही वागायला पाहिजे. नंतर ती त्यांचं आणि प्रभूचं तेच झालं. मग शेवटी प्रभूने सांगितलं की बिग बॉसने विचारलं, तुम्ही निर्णय घेताय की नाही? मग प्रभूने सांगितलं, हां मी म्हणजे ऍक्च्युली बरोबर पण आहे की घराला कॅप्टन नाही मिळणार. त्या उद्देशाने त्यांनी तो निर्णय घेतला. पण मला खरं प्रभूचा गेम आवडतोय. म्हणजे तो असं इलॉजिकल काही बोलत नाहीये. जे काही मुद्दे मांडतोय ते चुकीचे वाटत नाहीये. तर ते बरोबर वाटतंय. मग त्यांनी सांगितलं की ए टीम जिंकली म्हणून. आणि नंतर मग इथे जे बीबीनी आले, नंतर सगळं बघून नंतर दुसरी फेरी घ्यायची की नाही ते पण बोलत होते. तर ह्यांनी सांगितलं की ए टीम जिंकली. नंतर बिग बॉस म्हणतात की दुसरी फेरी घ्यायची की नाही तर मला कळत नाही. म्हणजे तुमच्या लोकांचा हा गेम वगैरे होता, बुद्धिमत्तेचा होता, चपळतेचा होता. पण तुम्ही त्याला आक्रमकता आणि धक्काबुक्कीमध्ये कन्व्हर्ट केला. तर हे बरोबर आहे. कारण हे सगळं रुचितानेच आधी ॲक्च्युअली रुचिताने स्टार्ट केलं. सगळं ओढाताण करायची आणि खेचाखेच करायची आणि आणि त्याच्याने सगळा पूर्ण गेमची वाट लागली. नंतर मग त्यांनी मस्त ट्विस्ट केला बिग बॉसने. त्यांनी सांगितलं की मी आता खेळ पालटणार आहे. तर त्यांनी अशी संधी दिली, जे हरले होते बी टीम त्यांना ही संधी दिली की त्यांनी एकमताने ठरवायचंय की तुम्ही यांच्यातली 2 कंटेस्टंट निवडा कॅप्टन्सी पदासाठी म्हणजे उमेदवारीसाठी. आणि मग अशा प्रकारे त्यांनी डिस्कशन चालू झालं करण प्राजक्ताचं आणि सगळ्यांचं. मग राकेश रागाने गेलेला, मग त्याला ओमकार घेऊन आला आणि नंतर मग त्यांचं डिस्कशन चालू होतं. मग ते लोकं म्हणत होते, आपण सागरला घेऊया, नंतर सचिनला घेऊया किंवा रोशनला घेऊया. नंतर म्हणतात रोशन नको, रोशन म्हणजे कोणाच्या तरी म्हणजे
ऑफकोर्स त्यांच्या अंडर खेळेल वगैरे. आणि मग सागर आणि सचिनला त्यांचं ठरलं. तो ओमकारचं चालू होतं की नको नको आपण विशालला घेऊया, विशालला चान्स देऊया, बघूया ना तो काय करतोय, तो कसा खेळतोय. बाकीचे लोक आले तर एवढं आपल्याला करता नाही येणार, नाही बांधता नाही येणार, पण हा कसा गेम खेळतोय किंवा कॅप्टनशिप निभावतोय, तो ओमकार त्याच्यावरती ठाम होता. त्याला विशाललाच द्यायचं होतं. तर सगळ्यांना असंच वाटतं की हा त्याच्याकडनं मॅनिपुलेट झालाय, विशालनीच त्याला मॅनिपुलेट केलं आहे वगैरे, कन्व्हिन्स केलंय, म्हणून हा विशालला सपोर्ट करतोय, विशालची बाजू घेतोय आणि विशालचंच नाव हे करतोय. आणि बाकीचे सगळे हे प्राजक्ता आणि करण म्हणजे त्या लोकांचं कसं सचिन बरोबर सॉफ्ट कॉर्नर आहे, तर ते लोक सचिनचंच नाव घेत होते. सो ते लोक म्हणत होते की आपण सचिनला करूया वगैरे. पण नंतर मग असं डिस्कशन करता तो ओमकार हटेच ना, आणि तो म्हणत होता विशालच करायचा. तर कोणी म्हणजे कसं आहे, प्रभू पण म्हणतो की ज्याला जमणार नाही कॅप्टन्सी त्याला आपण देऊन बघूया, असं प्रत्येकाचे आपापली मतं मांडत होते. शेवटी मग त्या लोकांनी डिसाईड केलं सागर आणि सचिनची नावं कॅप्टन्सी उमेदवारीसाठी, आणि मग ती नावं घेतली. नंतर मग तो म्हणाला की तन्वी पण म्हणाली, तन्वी पण म्हणत होती की नको, ती रोशनचं पण नाव घेत होती. कारण तिने मध्ये एकदा रोशनला बोलली होती की मी तुला सपोर्ट करेन, आणि त्याच्याच वरनं रोशन नेहमी तिच्याशी आर्ग्युमेंट्स करत असतो की मला जेव्हा सपोर्टची वेळ आली तेव्हा तू केलं नाही. तर शी वॉज टेकिंग हिज नेम. पण शेवटी मग एकमताने त्यांचं डिसाईड झालं की आपण सागर आणि याला सचिनला हे करायचं. नंतर ओमकार आणि विशाल म्हणजे हे सगळे करण, प्राजक्ता आणि ओमकार असे सगळे बसलेले आणि बोलत होते. आणि ते लोक मग प्राजक्ता त्याला विचारत होते तुला का विशालला सपोर्ट करायचा होता. तो विशाल, तो म्हणतो कसं आहे ना, हा जो रोशन जो आहे तो बाहेरून आला आहे, म्हणजे तो इनोसंट आहे, त्याची एक इमेज बनलेली आहे की चांगला आहे, आणि सिंपती वगैरे गेन करेल, नंतर गावाकडचा माणूस आहे, तर त्याच्याशी आपण ॲरोगंटली बोलू शकत नाही, तर त्याच्यावरती आपण आर्ग्युमेंट्स नाही करू शकत. पण तसा विशाल जो आहे तर त्याच्याबरोबर आपण रिॲक्ट करून आर्ग्युमेंट्स करून किंवा कसंही वेगळ्या रीतीने आपण काम करून घेऊ शकतो किंवा त्या पद्धतीने वागू शकतो. सो दॅट्स वाय मी विशालचं नाव घेत होतं. प्राजक्ता तेच म्हणाले की बाई तू आधी तर बोलायचं, तर तू हा जर मुद्दा मांडला असता तर प्रश्न तिथेच मिटला असता, आपण मग विशालला हे केलं असतं. शेवटी मग त्यांनी मग हे केलं, इथे म्हणजे ते लोक म्हणाले ठीक आहे आता जाऊ दे, आपण सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक जण मग मागे मागेच बोलत होते आणि डिसाईड करत होते कोणी कोणाला मदत करायची. तर मोस्ट ऑफ लोक ठरवलं होतं की सागरला मदत करायची वगैरे, कारण सागर कसं टोळीमध्ये पण असतो आणि इथे पण असतो. सो दॅट्स वाय दे आर डिसाइडेड की आपण सागरला मदत करायची. इव्हन राकेश बोलला पण सचिनला सगळे तुला हरवायला बघतायत वगैरे असं तसं. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दाखवलं की ह्यांनी रुचिता आणि दीपाली वगैरे बसलेले होते. आणि नंतर म्हणे रुचिता चालू झाली, मी ऐकलंय की राकेश असे असे बोलत होते, त्यांनी माझ्यावर ॲलिगेशन्स लावले, छातीला टच केलंय, स्क्वीज केलंय, म्हणजे असे सगळे वर्ड्स बोलत होते. आणि काही वर्ड्स बीपी केले जात होते, म्हणजे ऐकायला येतं, बीप केले तर ऐकायला काय येणार, तर तसं. आणि मग ती चालू झाली बाबा जोरजोरात ओरडायला लागली, भांडायला लागली, मी इथे आले हे सगळं ऐकायला नाही आली आहे, मी असं काही केलं नाही, मी खरी आहे वगैरे. तर दीपाली पण म्हणाली काय, म्हणे मी हे नाही बोललेली, हे सगळं राकेश बोललेलं आहे. नंतर आपण जायचं तर आपण राकेशला जाऊन विचारूया वगैरे. तर मी कशाला जाऊ त्याच्याकडे, आणि जोरजोरात ओरडायला लागली, किंचायला लागली. नंतर तन्वी बोलते तू अशीच आहे गेम मध्ये, तू असं केलंही असशील, तुझ्यावरती काय भरोसा, कारण तू अशीच करते. आणि मग ती अजून भडकली, बापरे, तिला अगदी नालायक बेशरमपासून सगळ्या शिव्या वगैरे द्यायला लागली. आणि ते बघून ना खरं ऍक्च्युली चीप वाटलं, ते बरोबर नाही वाटलं की एवढं सर्रासपणे तुम्ही शिव्या देताय. आणि रुचिता बाई गप्प राहा ग बाई, गप्प राहा, किती बोलणार आहे, किती बोलणार आहे, एवढं कर्कशपणे एवढी ओरडत होती, एवढी किंचाळत होती, असं वाटत होतं बाबा तो टीव्ही बंद करावा, कारण नंतर अक्षरशः डोकं दुखायला लागलं इतकं तिचं किंचाळणं ऐकून. म्हणजे इतकं इरिटेट व्हायला होत होतं ना तिचा आवाज ऐकून. अरे बापरे, विचारताच होईना. म्हणजे आज खरं लिटरली त्या सीनला ती जी ओरडत होती आणि किंचाळत होती आणि शिव्या वगैरे देत होती ना, इतका तिचा राग येत होता ना, अरे बापरे. म्हटलं आता बघूया पुढे काय होते, ती उत्सुकता पण होती. सो दॅट्स वाय बघत होतो, दुसरं ऑप्शन नाही, कारण वी आर बिग बॉस लवर्स. सो दॅट्स वाय. आणि मग ती तशी तिचा बडबड बडबड बड चालू होती. नंतर काय बापरे केवढं केवढं बोलत होती, तिला म्हणजे थोबाड उचकी वगैरे, अरे बापरे तन्वीला. आणि नंतर ती म्हणते तू अशीच आहे, तू तशीच आहे. नंतर
शिव्या बिव्या त्या सगळ्या चालूच होत्या आणि विशालचं कळलं नाही. विशाल काली जेव्हा नंतर राकेशला पण बोलायला गेलं तर राकेश तेही बोला की म्हणे ती जेव्हा माझ्या अंगावर धावून आली आणि तेव्हा सगळं करत होती तेव्हा मी बोलत होतो तर विशालने मला येऊन थांबवलं आणि तो बोला ती लहान आहे, जाऊ दे, त्याचा इश्यू नको करू. म्हणून मी गप्प बसलो आणि मी आतमध्ये आलो. मग आता याचा अर्थ काय समजायचा? ती बोलते, राकेश बोलतोय ते राईट आहे का ही बोलते ती राईट आहे? ही म्हणते मी काहीच नाही केलंय आणि राकेश म्हणतो तिने केलंय. आणि नंतर जेव्हा मग त्यांनी डिसाईड केलं की त्याला जाऊन बोलायचं राकेशशी, तर राकेश सरळ झोपला होता. म्हणतो माझं डोकं दुखतंय, मला बरं नाही वाटत आहे, मी आता काही बोलणार नाही. जे काय असेल ते भाऊच्या धक्क्यावर होईल. आता त्यांनी तसा स्टँड घेतला आणि त्याच्यानंतर मग ती करणशी बोलायला लागली आणि कालचा जो मॅटर होता मारण्याचा, मग करण बोलतो तुम्हाला असा धक्का दिला आणि जोराने दिला, मी जर असं केलं असतं तर तुम्ही तर लगेच वुमन कार्ड खेळायला बसला असता, तुमची पूर्ण टीम टोळी आली असती आणि माझ्याशी भांडायला लागली असती वगैरे. नंतर बोलते अच्छा मी असं केलं का? ओ मी तर कधी मला नाही आठवत. ओ माय गॉड प्लीज, आपण जे काय करतो आणि तेव्हाचीच गोष्ट कालचीच गोष्ट तुला आठवत नाहीये. पण तरी पण मग करणनी थोडं घेतलं सॉफ्टली आणि मग ती त्याला सॉरी वगैरे बोलली. नंतर कॅमेऱ्यासमोर आली, कॅमेऱ्यासमोर सॉरी वगैरे बोलायला लागली आणि मग अशा तऱ्हेने तो मॅटर सॉल्व्ह झाला. दुसरा मॅटर आपला अडकलेलाच आहे राकेशचा, तो आता बघू भाऊच्या धक्क्यावर. तरी ती बोलली प्राजक्ता तू भाऊचा धक्का म्हणजे ऑफकोर्स तो सॅटर्डे तेव्हापर्यंत तू थांबशील? तो म्हणतो हा, आणि मला हिच्याशी बोलायचंच नाहीये. आता ऍक्च्युली बघायला गेलं तसं जसं मॅच्युअर्ड लोक आहेत ना, तर त्यांना असं वाटतं ना हे लोक असे उलट-सुलट बोलतायत, डिसरिस्पेक्ट करतायत, शिव्या देतायत, तर यांच्याशी काय बोलायचं? त्याच्याशी न बोललेलं बरं ना. म्हणून मग तो गपचूप बसला. आता काही लोकांना असं वाटतं राकेश पळपुटापणा करतोय किंवा त्यांनी तो उभा नाही राहिला, तो बोलला नाही, जसं करणनी सॉल्व्ह केलं तसंच त्यांनी सॉल्व्ह करायला. प्रत्येकाचं आपापलं ओपिनियन आहे ना. आता करण थोडा आहे यंग, राकेश व्हॉट एव्हर मॅच्युरिटी प्रमाणे मी बोलते. इथे काय म्हणतात ना एज इज जस्ट अ नंबर. सो तसं बघायला गेलं तर म्हणतात म्हणजे त्यांनी त्याप्रमाणे केलं रिॲक्ट, तर तो गप्प राहिला. नंतर मग इथे रोशनचं चालू होतं, रुचिताने सगळं केलं वगैरे असं आणि तिने सोडाताण वगैरे केली वगैरे. नंतर तेच प्राजक्ता वगैरे सगळेजण तेच म्हणतात की जेव्हा तुमच्याच टीम मधले तो बोलतोय तर तुम्ही बोलत का नाही? तुम्ही स्टँड का नाही घेताय? तर तिथे तर काहीच नाही बोलत आहे. म्हणजे ती एवढी ओरडते, एवढी भांडते, तिथे शिव्या देते. रोशन आपला गप्प, काही करत नाही, काही बोलत नाही. आणि इथे अजून एक पॉइंट असा येतो की तो दिव्याला बोलत होता की ती तिच्या इंग्लिश बोलणं आणि तिथे रुचिता आणि विशाल इंग्लिशमध्ये बोलतात. तू तिथेच बसलेला असतो, ते तुला चालतं? म्हणजे इथे कोणाबद्दल काय हे नाहीये की हा असा आणि तो तसा. जस्ट जे आता कसं आहे ना, जसा एपिसोड होईल त्या त्या एपिसोडमध्ये जो माणूस जसा बिहेव करेल आपण तसं बोलणार. कारण दुसरं ऑप्शन नाहीये. आज असं बोलतायत तर उद्या ज्यांनी चांगलं केलं तर आपण चांगलं बोलणार. पण आज तो रॉंग आहे तर रॉंग बोलणार. उद्या राईट असेल तर राईट बोलू. तर अशा रीतीने. नंतर तर रात्री पण ते लोकांचं डिस्कशन चालू होतं वॉशरूममध्ये, हे लोक इश्यू करतात वगैरे. मग तन्वी बोलायला लागली, हा हे लोक रात्री डिसाईड करतात की डिस्कस करतात की आपण उद्या असं करायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून ब्लास्ट करतात. तर तेही बरोबर आहे. मे बी डिस्कस करत असतील आणि तन्वी तर त्यांच्या टीममध्ये होती, टोळीमध्ये. सो तिला माहिती आहे. नंतर मग इथे त्यांचा टास्क आणला कॅप्टन्सीसाठी. तर संचालक मग राकेश आणि विशालला बनवलं आणि नंतर त्यांनी सांगितलं की तिथे मोती आहेत. तर आणि इथे टास्क पण अरे बापरे, मला इथे इतका हसा आला. ऑलरेडी चोरी 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 चालली आहे. म्हणजे सगळेजण म्हणतात हा चोरीचा सीझन आहे आणि इथे बिग बॉसनी टास्क पण चोरीचाच आणला. अरे बापरे. तर म्हणे चोरी करायची आहे, मोत्याचा हार आणि तो चोरायचा आहे. म्हणजे बोट उलटली आहे पाण्यामध्ये, सगळे मोती पडलेले आहेत, तर मोती घेऊन यायचे आणि त्याचा हार बनवायचा. आणि नंतर मग डान्स फ्लोर आहे, तिथे कोणी जो पहिला पोचेल तो डान्स करत राहील आणि नंतर इथून तुम्ही मोती घेऊन यायचे आणि मग ते तुम्ही नंतर हार करून ते मोती वाचवायचे पण आहेत आणि नंतर मग तो डान्सर ठरवणार की कोण जिंकणार वगैरे. तर मग अशा प्रकारे जो हार घेईल म्हणजे विकत घेईल ज्या टीमचा, ती टीम जिंकली. नंतर इथे सागरनी इथे दीपाली, रोशन आणि अनुश्रीला हे केलं. दुसरीकडे सचिनने विशाल, प्राजक्ता आणि प्रभूला डिसाईड केलं. नंतर डान्सर आला, पहिला प्रथम धावला ओमकार. तर ओमकार डान्स करायला लागला आणि नंतर मग त्यांनी ह्या लोकांना जिंकवलं, सागरच्या टीमला. तर फर्स्ट राऊंड सागरची टीम जिंकली. नंतर सेकंड राऊंड चालू झाला, त्याच्यामध्ये मग सागरनी काय केलं, दिव्या, अनुश्री आणि ओमकारला घेतलं आणि सचिनने
रोशनला. त्यांनी त्यावेळी मग रोशनला नाही सिलेक्ट केलं. त्यांना असं वाटलं रोशन मे बी सिलेक्ट करून सुद्धा माहिती नाही म्हणजे त्यांचं काय. तर त्यांनी रोशनला सिलेक्ट नाही केलं आणि रोशनला सचिनने सिलेक्ट केलं आणि त्याप्रमाणे नंतर सेकंड राऊंड झाला. रोशन तो सगळं चांगलं खेळायला लागला आणि मग नंतर सेकंड राऊंडमध्ये करण धावला, म्हणजे करंट आन्सर झाला आणि मग त्यांनी सचिनच्या, कारण सचिनचं आणि त्याचं चांगलं रिलेशन आहे, त्यांनी मग सचिनच्या बाजूनी रिझल्ट दिला. तर फर्स्ट राऊंड सागर जिंकला, सेकंड राऊंड सचिन जिंकला. तर ही रुचिका जाऊन ह्याला बोलते रोशनला की तू आपल्या टीमचा आहे ना, तर तू इथे मदत करायची वगैरे. तर तो म्हणतो नाही, मी ज्या टीममध्ये असेल तिथून खेळेल. आणि मग या लोकांचा आवाजच बंद झाला. तर अशा रीतीने हे असे 2 राऊंड झाले. आता उद्या असेल फायनल राऊंड, त्याच्यातून डिसाईड होईल की कोण जिंकलंय, म्हणजे कोण कॅप्टन बनलाय. तो हा असा होता आजचा एपिसोड. चांगलाही होता, वाईटही होता, मजाही आली, इरिटेट पण व्हायला झालं, पण इट्स ओके, बेस्ट एपिसोड. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.